नागपूर शहरातील प्रेक्षणीय पर्यटन स्थळे। मित्रांनो, नागपूर हे भारताच्या मध्य भागात वसलेले तिसरे मोठे शहर आहे। महाराष्ट्राची हिवाळी राजधानी म्हणूनही हे शहर प्रसिद्ध आहे। ऑक्टोबर ते मार्च दरम्यान नागपूरला सुट्टीचे नियोजन केलेलं उत्तम। हवामान चांगले असून तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरते। नागपुरातील हिवाळा बऱ्याचदा मध्यम आणि सुखद असतो, ज्यामुळे शहरातील सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हा एक उत्तम ऋतू आहे मित्रांनो। म्हणूनच मित्रांनो, मी नागपूर शहरातील काही प्रेक्षणीय स्थळांबद्दल आता मी तुम्हाला माहिती देणार आहे। परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा। सुरुवात करूया। पहिला आहे मित्रांनो दीक्षाभूमी स्तूप, ज्याला धम्मचक्र देखील म्हणतात। एक भव्य स्थापत्य रचना आहे ज्यात 5000 पेक्षा जास्त लोक बसू शकतात। दीक्षाभूमी बौद्ध पवित्र स्मारक भारतातील सर्वात प्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक आहे। दीक्षाभूमी या महत्त्वाच्या पर्यटन स्थळाची निर्मिती झाली जिथे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या 60,000 समर्थकांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला। दरवर्षी असंख्य बौद्ध भाविक या स्थळाला भेट देतात। सामूहिक धर्मांतर समारंभाच्या दिवशी, ज्याला धम्मचक्र परिवर्तन दिन देखील म्हणतात, ही संख्या वाढते। दीक्षाभूमी हा आशिया खंडातील सर्वात मोठा स्तूप असून येथे जगभरातील बौद्ध धर्मीय लोक येतात मित्रांनो। दुसरा आहे अंबाझरी तलाव। अंबाझरी तलाव नागपूरच्या 11 तलावापैकी एक असून सर्वात मोठा तलाव आहे। हा तलाव सरकारी अधिकारी व इतर VIP व्यक्तीसाठी प्राथमिक पाणी पुरवठ्यासाठी आहे। शिवाय नाग नदीचा उगम याच तलावात होतो। नागपूरच्या प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या अंबाझरी तलावाशेजारील उद्यानाचे रूपांतर म्युझिकल फाउंटन, करमणुकीचे उपक्रम आणि अनेक इलेक्ट्रिक राईडसह अधिक संस्मरणीय पर्यटन स्थळात झाले आहे। अंबाझरी तलावात नौका विहाराची सुविधा आणि चालण्याचा खास नियोजित मार्गही आहे। या सोयी सुविधामुळे अंबाझरी तलाव एक आवर्जून पाहण्याजोगा ठिकाण बनला आहे आणि अशा प्रकारे सुट्टीच्या हंगामात हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे। भोसले यांच्या कारकिर्दीत 1870 मध्ये बांधलेल्या मातीच्या पाईपद्वारे अंबाझरी तलावातील पाण्याचे वाटप केले जाते। संपूर्ण नागपूर शहराला पाणी मिळावे म्हणून ते बांधण्यात आले होते। आंब्याची झाडे बाजूला असल्याने त्याला अंबाझरी हे नाव पडण्यात आले। पर्यटक बोटिंग, खेळ आणि राईड्सचा आनंद घेऊ शकतात आणि बऱ्याच पब आणि रेस्टॉरंटला भेट देऊ शकतात। त्यापैकी एक म्हणजे निवास बार आणि रेस्टॉरंट। 25 एकरात पसरलेली आणि तलावाशेजारी असलेली ही बाग म्हणजे केकवरील आयसिंग। जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर येथे आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांची विपुलता तुम्ही चुकवू नका मित्रांनो। तिसरा आहे जापानी रोज गार्डन। या भागाच्या डिझाईन आणि मांडणीवरून नाव पडलेले जापानी गुलाब उद्यान हे शहराच्या गजबजलेल्या वातावरणात शांततेत विश्रांती घेण्यासाठी आदर्श ठिकाण आहे। येथे गुलाब आणि इतर फुले जापानी लोक ज्या प्रकारे वाढवतात तशीच उगवतात, म्हणून हे नाव पडले आहे। नागपूर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर सिव्हिल लाईन्सच्या बाजूला हे उद्यान आहे। आजूबाजूला असंख्य हॉटेल्स आणि इतर उल्लेखनीय ठिकाणे आहेत, ज्यामुळे राहण्यासाठी जागा शोधणे सोपे आहे। आपले मन आणि शरीर विश्रांती घेण्यासाठी, सकाळच्या जॉगिंगसाठी किंवा संध्याकाळी फिरण्यासाठी जाण्यासाठी गार्डन एक उत्तम जागा आहे। फुले आणि वनस्पतींची उत्कृष्ट मांडणी असलेली ही मानवनिर्मित बाग उद्यानातील पर्यटकांना एक सुंदर अनुभव मिळावा यासाठी फुले आणि ट्रेल्सचे काटेकोर आयोजन करण्यात आले आहे मित्रांनो। चौथा आहे ड्रॅगन पॅलेस। ड्रॅगन पॅलेस भारतातील सर्वात प्रसिद्ध बौद्ध मंदिरापैकी एक, नागपुरातील एक लोकप्रिय बौद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे। हे शहरातील नगर परिषद कामठी येथे स्थित आहे। भारत जापान मैत्रीचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते। कामठी हे नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असून नागपुरात येणाऱ्या प्रत्येकाने या मंदिराच्या सौंदर्यामुळे या मंदिराला भेट द्यावी। ड्रॅगन पॅलेस, ज्याला लोटस टेम्पल असेही म्हटले जाते, हिरवेगार लॉन आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली बाग यांनी वेढलेले आहे, ज्यामुळे ते ठिकाण अधिक सुंदर बनले आहे। मदर नेरिको ओगावा सोसायटीने हे मंदिर बांधले, ज्यात भगवान बुद्धाची एकच मूर्ती आहे। असे मानले जाते की चंदनाच्या एका चादरीपासून तयार केले गेले आहे। शक्य असल्यास ध्यानाच्या वेळेत त्या ठिकाणाला भेट द्या। मंदिरात शेकडो भाविक केवळ ध्यानधारणा करण्यासाठी जमायचे। यावेळी शेकडो लोक मंदिरात असले तरी एक भव्य शांतता असते आणि आपल्याला दुसऱ्या जगात घेऊन जाते मित्रांनो। पाचवा आहे रमण विज्ञान केंद्र। नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे। ही अशी एक जागा आहे जिथे मुले खेळू शकतात आणि मोठे लोक काहीतरी नवीन शिकू शकतात। येथे दररोज 4 तारांगण शो आणि 4 3D शो होतात। येथे प्रागैतिहासिक प्राणी उद्यान आहे, जेथे सूर्यास्तानंतर आठवड्यातून 3 दिवस बुधवार, शुक्रवार आणि रविवार लाईट अँड साऊंड शो आयोजित केले जातात। एक दूरसंचार आणि एक माहिती गॅलरी आहे जी आपल्याला ICTच्या उत्क्रांतीच्या प्रवासावर घेऊन जाते। गुहा चित्रापासून सुरू होते आणि इंटरनेटच्या आधुनिक जगापर्यंत संपते। या व्यतिरिक्त
एक गॅलरी आहे जी आपल्याला क्विनींपासून मोबाईल फोनपर्यंत वैज्ञानिक शोधांच्या इतिहासात सहलीवर घेऊन जाते. म्हणजे तिकडे सर्व काही सांगितलं जातं, कसा शोध झालेला आहे. आभासी पुस्तक, फ्लोर पियानो, प्लाझ्मा ग्लोब आणि बरेच काही यासारख्या प्रदर्शनांसह एक मजेदार वैज्ञानिक प्रदर्शन देखील उपलब्ध आहे. केंद्रात आता 3 इंटरॅक्टिव्ह गॅलरी आहेत, ज्यात 133 आसनांचे तारांगण, एक प्राचीन प्राणी उद्यान. याशिवाय शालेय वयोगटातील मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी हिरवाई या स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ग्रीन फिंगर पुरस्कार दिला जातो. मित्रांनो, 6वा आहे फुटाळा तलाव. फुटाळा तलाव हा नागपुरातील एक 11 सुंदर आणि निसर्गरम्य तलावापैकी एक आहे. हे तेलनखेडी तलाव म्हणूनही ओळखले जाते आणि शहराच्या मध्यभागी सुमारे 6 किलोमीटर अंतरावर नागपूरच्या पश्चिम सीमेवर आहे. फुटाळा तलाव हा 200 वर्ष जुना तलाव असून त्याचे क्षेत्रफळ 60 एकर असून त्याची स्थापना राजा भोसले यांनी केली होती. शहरी जीवनाच्या धकाधकीपासून दूर जाण्यासाठी आपण आणि आपल्या जोडीदारासाठी ही योग्य जागा आहे. सूर्यास्त पाहताना वाटेने साधे चालणे सुद्धा मनोरंजक वाटू शकते. आपल्याला प्रिय व्यक्तीसोबत फुटाळा तलावावरील संध्याकाळ 3 कारंजे जोडल्याने अधिकच संस्मरणीय होतात. चारही बाजूंनी संरक्षक भिंती तलावाचा परिघ बनवतात, ज्याभोवती ग्रॅनाइट दगडी फुटपाथसह नव्याने तयार केलेल्या वॉकवेने वेढलेले आहे. शोभेचे कंदील, आसन आणि बागेच्या खाडी या मार्गात उत्कृष्टतेचा घटक जोडतात. 15 फूट उंच रंगाचे 2 कारंजे आणि 100 फूट उंच 1 कारंजे हे या भागातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. इतकंच नाही तर तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावर एक विसर्जन घाट आहे, जिथे पर्यटक तलावाच्या बर्फाळ पाण्यात डुबकी मारू शकतात. या परिसराला तोंडाला पाणी आणणारे स्थानिक खाद्यपदार्थ विकणारे अनेक विक्रेतेही आहेत. तलावाच्या किनाऱ्यालगतची ठिकाणेही पाहण्यासारखी असून अनेक जण कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवल्यानंतर या हॉटेलसमोर जेवायला जातात. टांगा म्हणजेच घोडागाडी चालवताना तुम्ही मक्याचा आनंदही घेऊ शकता. लेक फ्रंट रेस्टॉरंटमधील एक रोमॅन्टिक संध्याकाळ बहुतेक जोडप्यांसाठी एक आदर्श डेट नाईट म्हणून कार्य करते. तर मित्रांनो, हे होते 6 नागपुरातील पर्यटन स्थळे. मित्रांनो, तुम्ही सांगा तुम्हाला कसे वाटले हे पर्यटन स्थळे. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जर नवीन असाल चॅनलवरती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन इन्फॉर्मेशन सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय